हेलो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीटी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। मुकणे आणि आता नव्याने जे सगळे यंगस्टर आले त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुकणेने महानगरपालिकेत चांगल्या प्रकारे काम केलेलं ते पक्षाला पण चांगल्या प्रकारे न्याय देतील याची खात्री आहे. आणि यंगस्टर तर काहीही करू शकतात. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, मला वाटते क्षितिजने भाषण केलंय. माझ्या भाषणाची तशी काही गरज नाही. आणि कमी होतं तर तो साळवे का साळवे साळवे त्यांनी चांगलं भाषण केलं इकडे. का कशा प्रकारे सगळ्यांना नगरसेवक पदाचं लालच दिलं जाते. इकडे मी खरं तर मोठा पक्ष काय जगातला सगळ्यात मोठा पक्ष वगैरे 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 असं बोललं जाते. पण आपल्याकडून गेलेले लोक कोणी फोन केले तुला? नाही, हिला फोन केलेले तसे तुम्हाला पण आलेले असतील असं विचारलं. आणि सगळ्यात मोठं काय माहितीये का, बादगा अधिक कडवा असतो. हे बादगे सांगतात का तू ये, तुला पद्धत आहे तू. आणि काय पाण्याचा पण खर्च करायला नाही लागणार. म्हणजे नुसतं तिकीट नाही तर पाण्याचा पण खर्च करायला नाही लागणार. याचा अर्थ कळलं का सगळं टोटली पाण्यात टाकायची पण आम्ही देऊ. काय पद्धत, कसलं राजकारण, कोणत्या लेवलला कशाचं राजकारण करायचं. इकडे क्षितिजने बोलला का द्वारकाधीश मंदिराची फ्री महिलांकरता दर्शन. बस क्षितिजला त्याच्या आईला पण विचारलं काय तिकीट बिकीट लावलाय का? आपलं पिक्चर मोठा आता कोणता तरी एक धुरंधर पिक्चर आलाय. नाही, त्याचं काही 700 ना 800 रुपये तिकीट होतं. का तर फार चांगला आहे असं म्हणतात. मी पिक्चर बघायला कधी जातच नाही. फार चांगला आहे तसं बोललो. आता आपलं पण तेवढं हिट आहे, मग काय चार्जेस वाढवले का? माणसांनी कोणत्या गोष्टीचं क्रेडिट कुठे घ्यायचं, काय करायचं, मंदिर बनवलं कोणी, इच्छा कोणाची, त्याच्याकरता मेहनत करणारे कोण, तुम्हाला न्यायचंय जरूर न्या. सगळ्यांनी त्या मी तर सांगेल का विरोधकांना तो अधिकार नक्कीच असेल, पण नाही ते उपद्व्याप करू नका ना. आणि खालचे फोटो मला कोणीतरी दाखवले. मी व्हॉट्सअपवर पण नाही ना, त्याच्यामुळे कोणतरी दाखवतो. आपल्याकडून दत्तक पुत्र दत्तक पुत्री गेलेले आहेत ना, त्यांचे फोटो आहेत सगळे तिकडे. कोण काय काय बोलते त्याची मी वाट बघतो ऐकण्याची. कोण काय काय बोलते ना ते बोलण्याची वाट बघतो. आणि तुमच्या समोर बोललेलं किंवा कोणते व्हिडिओ आलेले ते मला जरूर दाखवा. भर इलेक्शन मध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील. आणि कोणाचे कपडे काढायचे आणि कोणाचे ठेवायचे हे पण मी ठरवणार आहे. साधारणतः आयुष्यामध्ये मला तुम्ही बघितलं असेल भाषण करताना मी विरोधकांचं नाव पण घेत नाही, पण जे बाटलेले बोलतील ना त्या बाटलेले किती कपड्यात आहेत, कोणाची कोणाचा
काय आहे हे सगळं काढायला मला लावू नका. मी माझी पातळी सोडली तर साफ करून टाकेन, एवढं स्पष्ट सांगतो. एका प्रभागात तो साळवे बोलला का 550, आपल्या इकडे एकेका प्रभागात म्हणजे ब कडा आहेत ना 40, 45, 50 अशी इच्छुकांची नावं आल्यात, सांगून ठेवतो. लक्षात आलं ना? आता विचार करा, इकडे विलास बंधू बोलले, शिवसेनेवाले आले, काँग्रेसवाले आले, राष्ट्रवादीवाले आले, मनसेवाले आले. सांभाळून घ्या सगळ्यांना. तुमचं काय मत आहे? करायचं सगळ्यांबरोबर? तुमची तिकीट कट होतील. अरे एक दुसरं, तुमच्यातला कोण इच्छुक असेल तर फॉर्म भरला नसेल तर भरा, सांगून ठेवतो. नाही ते मी त्यांच्याशी बोलेल, सगळे पक्ष, काँग्रेस, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी सगळ्यांशी बोलेल मी. ते काय करायचं ते बघतो, तुम्ही परवानगी दिल्याचं. पण आपल्यातले जे खरोखर आहेत आणि जे इच्छुक असतील त्यांनी पण फॉर्म भरून टाका. हे आहेत सगळे आपले नेते, त्यांना विचारा आणि तेवढा फॉर्म भरा. लक्षात आलं का? हे एवढे फॉर्म मी 2 दिवस सगळ्यांना भेटतोच आहे. शिवसेनेवाले भेटले, काँग्रेसवाले, मनसेवाले सगळे. त्यांना सांगितलं योग्य बोलले ना तुम्ही, योग्य. उगीच डोक्याला डोकं द्यायचं असेल तर मी माझी सीट घालवण्यामध्ये काही रिकामी नाही मिळत. आणि मला एक सांगतो, तुमच्या जीवावर एकटा लढायला पण मी तयार आहे आणि महानगरपालिका जिंकायला पण तयार आहे. लक्षात आलं का? घाबरून नाही मिळत. तो माझा पिंडच नाही आयुष्यामध्ये. इकडे 95चा इलेक्शनचा उल्लेख झाला. 95ची इलेक्शन तुमच्यातल्या काही तरुणांना माहीत नसेल, सिनियर सिटीजनना माहित आहे. 22 दिवस इलेक्शन पुढे, 3दा का 4दा इलेक्शन पुढे गेली दहशतीच्या नावावर. आणि त्यावेळी महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री, खासदार, आमदार हे सगळे वसईवर तुटून पडलेले. म्हणजे त्यावेळेचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मुक्काम पोस्ट तिकडे होता, रामभाऊ नाईकांचा मुक्काम पोस्ट तिकडे होता, गणेश नाईक साहेबांचा मुक्काम पोस्ट तिकडे होता, शाबीरबाई शेख, याच्यातले काही आता हयात नाहीत. ही सगळी मंडळी एक जात लागलेली, मुंबई ठाण्यातले सगळे नगरसेवक. आणि त्यावेळी किमान 100-150 लोकांना, अगदी कधीतरी शेजारच्याशी भांडण झालेलं ना तर त्याला पण 15-15 दिवस मध्ये टाकलेलं, 1 महिना. 100-150 लोकांना तर मी पळवले का बाबांनो जा, माझ्याकरता तुम्ही मध्ये जातील उगीच, त्यापेक्षा तुम्ही बाहेर जा, इलेक्शन झाल्यावर या. आणि शेवटी एकमेव अख्ख्या भारतवर्षामध्ये केस असेल का त्यावेळी आपण रिट टाकला हायकोर्टात, मला अटक करा आणि इलेक्शन घ्या, लोकांची का खेळतायत तुम्ही. हा अर्ज टाकल्यावर इलेक्शन झाली. लक्षात आलं का? हा अर्ज केला आपण का मला अटक करा आणि इलेक्शन घ्या. आणि त्यावेळी पीएन सेशन हे इलेक्शन कमिशनर होते. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं रे इकडूनची इलेक्शन एवढी पुढे का जाते, काश्मीर आणि पंजाब मध्ये आपण इलेक्शन घेतोय,
मग वसईचं काय एवढं चाललंय? म्हणजे या गोष्टी घडल्यात म्हणून मगाशी जे क्षितिजने सांगितलं का 95 एवढी वाईट परिस्थिती नसेल, 100% कितीतरी चांगली आहे. ठीक आहे, आपला थोडा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आपल्याला. आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही राहायचं, आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही राहायचं. बाकी या सगळ्यांचं काय ते मी बघतो या 2-3 दिवसामध्ये. आपण आपल्या कामाला लागा, आपण आपल्याला कामाला लागा. बाकी फोन येत राहणार, याचा अर्थ तिकीट मिळालं असं गृहीत धरू नका. इकडे क्षितिजने आता नवीन माहिती दिली का आम्ही राजीनामे देऊ जर यांना तिकीट दिली तर. शेवटी आहेत ना, त्यांनी पण काय झाजमच उचलायची का? इकडे 35 वर्षाचा उल्लेख झाला, 35 वर्षाचा. 35 वर्षाचा आपला एकदा खासदार होता बळीराम जाधव. हे आपल्या एक म्हणजे खासदार कोण कोण होते तुम्हाला माहिती आहे? आमदार कोण कोण होते माहिती आहे? 1 मिनिट. आमदार 89 पासून केंद्रीय मंत्री रामभाऊ नाईक, पेट्रोलियम मंत्री, रेल मंत्री वगैरे वगैरे. 35 वर्षातल्या नालायक लोकांची नावं देतो मी आता, तुमच्या माहिती करता नाही. पण 35 वर्षामध्ये रामभाऊ नाईक होते. दुसरे खासदार कोण होते? आपल्याला 2 खासदार होते माहिती का तुम्हाला? दुसरे खासदार होते वनगा साहेब. म्हणजे आपलं नालासोपारा स्टेशन आहे ना, वालीव, गोखिवरा, पेल्लार, सायवन म्हणजे गणेशपुरी पर्यंतचा जो भाग आहे, खानिवडा, पुढचं सगळं, हा अगोदर डहाणू मतदारसंघात होता. त्यावेळी वनगा साहेब इकडे खासदार होते, नम साहेब इकडे खासदार होते. आणि सोपारा स्टेशन सकट सगळा अर्धा तालुका हा त्या मतदारसंघात होता. त्याच्यानंतर सावरासाहेब वाडा मतदारसंघ म्हणजे हा ताचोळा वगैरे जे आताचे खासदार आहेत त्यांचे पितामह कॅबिनेट मंत्री अगदी 9 पर्यंत ते होते. माझे 35 वर्षाचे पार्टनर सांगतोय मी तुम्हाला. वसंत डावखरे MLC जे होतात का, जे नगरसेवकातून होतात, जिल्हा परिषद सदस्यातून, तसे वसंत डावखरे 4 वेळा होते. रवी फाटक होते शिवसेनेचे. त्यानंतर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी मधून होतात. आता निरंजन डावखरे आहे भाजपचाच परत. त्याच्या अगोदर मोडक साहेब होते. त्याच्या अगोदर एक महिला होत्या त्या होत्या. त्यानंतर शिक्षक मतदारसंघ, आता म्हात्रे म्हणून आल्यात. त्याच्या अगोदर परत दुसरे बीजेपीचेच. म्हणजे वसई तालुक्याची जबाबदारी. अच्छा, आता जे 35 वर्षाचा जाप करतात ना, त्यांचे पितामह पण 5 वर्ष होते माहिती असेल ना कोण? म्हणजे 35 वर्षातले नालायकांच्या लिस्टमध्ये आणि स्वतःच्या वडिलांचं पण नाव देतात. सावरा साहेब स्वतःच्या वडिलांचं नाव सांगतात, स्वर्गवासी. मग किती, अरे बोलताना आता मी अजू कुठे गेला? अजू जरा सगळ्यांचे फोटो काढून फिरवायच्यात. आता लक्षात आलं का कोण कोण कोणत्या पदावर होते? अगदी 90 पासूनचे, 90च्या अगोदर पासूनचे सगळे जण फिरवू. तुम्हाला पण कळेल ना का 35 वर्षात एक थेंब पाणी आणलंय का तुमच्यातल्या कोणी? एक थेंब पाणी, एक थेंब पाणी ज्या का आणलं योजना अडवायचं काम केलेलं ना, पाणी अडवायचं काम केलेलं. देऊ नये बसलेले
उपोषणाला हो, उपोषणाला मोर्चे सगळं काढलं का सूर्याचं पाणी. अरे पालघरचा मी आहे, तुमचं कसलं पाणी? तुम्ही कुठूनच्या तरी आलात. पालघर तालुक्यातून आम्ही इकडे राहायला आलात, बरोबर आहे. आणि माझ्या तालुक्यातलं पाणी माझ्याच या तालुक्यात येते, एवढाच फरक होता. आणि आपलं पाणी मुंबईला जाते, हे चालते तुम्हाला. म्हणजे त्यांचा वैतरणा जी काही धरणं आहे ती सगळी आपलं त्यावेळेचा ठाणे जिल्हा किंवा यावेळेचा पालघर जिल्हा ह्याच्यामध्ये त्याला मुंबईला दिलेलं चालते, पण तिकडून पाणी वसईला. आणि अर्धे पालघर डहाणूवालेच विरारमध्ये राहतात, बरोबर की नाही? पालघर डहाणूवालेच राहतात इकडे, पण इकडे हा आणि समुद्राला चालणार पाणी. म्हणजे या दांतीची लोक यांनी कोणतं काम केलंय ते दाखवावं ना. बाकी आहे आता इलेक्शन येतोय, प्रत्येक ठिकाणी मी स्वतः फिरणार आहे. एक ना एक वॉर्ड, एक ना एक एरिया. माझ्या इलेक्शनला नसेल फिरला, शेतीच्या इलेक्शनला नसेल फिरला, एवढा अख्ख्या तालुक्यात सकाळपासून रात्रीपर्यंत शिट्या वाजवायला येतोय. शिट्या वाजवायला येतोय, त्याच्यामुळे ती काळजी नसावी. इकडे थोडं कमी अधिक लक्ष विरार म्हणून आपण देत नाही का, तर भरोश्यावर सोडलेलं. त्यातलं एक आपला इंगळे नावाचे नगरसेवक होते, एकदम मस्त माणूस. म्हणजे रात्री 12ला पण तो पोलीस स्टेशनला जायचा. इकडे जसं मग सांगितलं आपल्या नगरसेविकेने का रात्री आम्ही पोलीस स्टेशन पासून ते सगळ्या ठिकाणी. इंगळे त्यांच्या बिचारांचं निधन झालं, त्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं असेल. कारण का जे आले आपले विदाऊट तिकीट गेल्या जातात तिकडे, ते थोडं हवेत राहिले. ठीक आहे, पण आपण त्या सगळ्या चुका चांगल्या प्रकारे रिपेअर करतो. जोराने सगळ्यांनी कामाला लागा, एवढंच इकडे यावेळी सांगतो. काही अडचणी झाल्या तर माझ्याशी डायरेक्ट बोला. कोण काय बोललं थोडा मगाशी मी बोलला तसं बाडगा अधिक कडवा असतो. स्वतः जास्त वफादारी दाखवायला जाणार. बघूया. अजून क्षितिजने सांगितलं कुठे आणि कसं उतरायचं आहे ते सांगा. रग अजून तीच आहे, रग तीच आहे. मी काय किंवा क्षितिज काय, दोन हात करायला नेहमीच तयार असतात. त्याच्यामुळे ते कोणी समजू नका, ते कोणी समजू नका. आता येतील ना, तुम्हाला मी गॅरंटी सांगतो का काही माणसांवर एखाद दुसरी केस असली तर नोटीसी येतील. तडीपारी का करू नये, हे का करू नये, त्या समजायचं. त्यांना जो स्वतःवर विश्वास असताना ते हे, त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे आता हे नाही ते धंदे करायच्या भानगडीत हे पडतील. तुम्ही जोरात राहा. कोणाला काय होते ते बघण्याची जबाबदारी माझी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.